पहिलं पुन्हा टोल आहे का कोणा आदेश काढतात मग त्याचा आदेश कलेक्टर वगैरे खराब काढाल त्याची फेरफार तहसीलदार भूमी आज मी सिंदखेड राजा तालुक्यातल्या झुटिंगा गावामध्ये आहे। काल परवा जो अति पाऊस झाला, ढगफुटी सदृश पाऊस झाला, याच्यामुळे इथल्या विहिरी संपूर्णपणे कोलमडून गेलेल्या आहेत, खलास झालेल्या आहेत आणि पिकही पूर्ण वाहून गेलेले, मातीचा थरही जमिनीचं वाहून गेलेला आहे। आणि पहिलेच हवालदिल असलेला शेतकरी अभिमन्यू जसा चक्रव्यूहात फसला तशा पद्धतीने आता हा शेतकरी चक्रव्यूहात फसलेला आहे। एकतर गेली 3 वर्ष झाले सोयाबीन कापसाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे। बँका पीक कर्ज द्यायला तयार नाही, सरकार कर्जमुक्ती करायला तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये निसर्गही आता आम्हाला मारतोय। शेतकरी सगळ्या बाजूने कोलमडलेला, उद्ध्वस्त झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आज जेव्हा पाहणी केली तेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी आणि जमिनीत साचलेलं पाणी हे सारखंच होतं। अशी परिस्थिती आहे। मायबाप सरकारला विनंती आहे की तातडीनं पंचनामे करा, 100% नुकसान भरपाई द्या आणि शेतकऱ्यांच्या दुबार पेरणीची व्यवस्था करा, नाहीतर या शेतकऱ्यांची पावलं ही गळफास घ्यायच्या दिशेनं जातील। पण माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की हिंमत न हारता, आत्महत्या न करता आपण लढू, संघर्ष करू आणि या सरकारच्या मानगुटीवर बसून नुकसान भरपाई घेतल्याशिवाय थांबणार नाही, या निर्धारानं आता आपण बाहेर पडू।